नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट आणि ते कोणत्या भागांना जोडतात हे सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. हा टॉपिक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आंबा घाट कोणत्या दोन भागांना जोडतो? बघा, आंबा घाट जो आहे तो कोणत्या दोन भागांना जोडतो? तर तो आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन भागांना जोडत असतो. आणि दुसरे आहे कुंभार्ली घाट कोणत्या दोन भागांना जोडतो? तर उत्तर आहे कराड आणि चिपळूण. तिसऱ्या नंबरचा आहे फोंडा घाट कोणत्या भागांना जोडतो? तर तो आहे कोल्हापूर पणजी. मित्रांनो, हे जे घाट आहे जे मी तुम्हाला सांगतोय ते अतिशय महत्त्वाचे आहे परीक्षा दृष्टीने, आणि हे तुम्हाला 100% म्हणजे 100% तुम्हाला कोणत्याही परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा टॉपिक मी जाणूनबुजून प्रश्न उत्तरमध्ये घेतलेले आहे. कारण का, आपल्याला जो प्रश्न उत्तर लगेच पाठ होतात वन लाईनरपेक्षा. म्हणून हे जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही पाठच करून ठेवा, कारण परीक्षेला या 1 मार्काला हमखासच विचारले जाईल. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, खंबाटकी घाट कोणत्या दोन भागांना जोडतो? तर तो आहे पुणे आणि सातारा. भाग म्हणजे हे जे शहर आहे, शहरे किंवा जिल्हे. प्रश्न क्रमांक 5, कसारा घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचे उत्तर आहे मुंबई आणि नाशिक, म्हणजे मुंबई ते नाशिक दरम्यान हा घाट आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचे टोटल सगळे घाट घेतलेले आहेत. यामध्ये आपण एकही घाट सोडलेला नाही, किंवा माझ्याकडनं चुकून जर सुटलेला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 6, खंडाळा म्हणजेच बोर घाट कोणत्या भागांना जोडतो? तर तो जोडतो मुंबई आणि पुणेला. बघा, प्रश्न क्रमांक 7, नाणे घाट कोणत्या भागांना जोडतो? नाणे घाट जो आहे तो पुणे आणि ठाणे या भागांना जोडतो. 8वा प्रश्न, दिवे घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे पुणे आणि बारामती. हनुमंते घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर आणि कुंडाळ या भागांना जोडतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर समजा नाणे घाट जो आहे, तुम्ही जर पुण्यापासून ठाण्याकडे जात असाल तर तुम्हाला हा घाटमध्ये लागणार. बघूया पुढचा प्रश्न, आंबोली घाट. बघा, आंबोली घाट मित्रांनो बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेला विचारला गेलेला आहे हा आंबोली घाट. आंबोली घाट कोणत्या दोन भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे बेळगाव आणि सावंतवाडी. मित्रांनो, हे तुमच्या लक्षात असणं अति गरजेचं आहे. आंबोली घाट, तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा परीक्षेला विचारला गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षातच ठेवा. प्रश्न क्रमांक 11, पसरणी घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे वाई आणि महाबळेश्वर यांना. प्रश्न क्रमांक 12, माळशेज घाट. बघा, हा परीक्षे दृष्टीने तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. माळशेज घाट कोणत्या दोन भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे ठाणे आणि अहमदनगर, म्हणजे आताचं अहिल्यानगर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, वरंधा घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे भोर आणि महाडला. प्रश्न क्रमांक 14, शिरसाट घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे नाशिक आणि जव्हारला. प्रश्न क्रमांक 15, चंदनपुरी घाट. याचं नाव ऐकलंच असेल मित्रांनो तुम्ही. चंदनपुरी घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे पुणे आणि नाशिक. प्रश्न क्रमांक 16, रुपया घाट. बघा मित्रांनो, विचारात पडला असाल तुम्ही, रुपया नावाचा बी घाट असतो का? पण मित्रांनो, असतो, आणि हे तुम्हाला लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. केव्हा कोणता प्रश्न काय पडेल सांगता येत नाही. रुपया घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे पुणे आणि महाड यांना. पुढच्या आहे रानहुंडी घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे सातारा आणि रत्नागिरी यांना. प्रश्न क्रमांक 18, भीमाशंकर घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे पुणे आणि महाड याला. बघा, आता शेवटचे राहिलेले 2 घाट बघूया, नंतर आपला व्हिडिओ इकडेच संपणार आहे. तर प्रश्न क्रमांक 19, करूड घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर आणि राजापूर यांना. प्रश्न क्रमांक 20, आंबेनळी घाट कोणत्या भागांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे महाबळेश्वर आणि कराड यांना. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट आणि ते जोडणारे भाग यांचा अभ्यास केला. सह्याद्री पर्वत रांगांमुळे महाराष्ट्रात अनेक घाटमार्ग तयार झाले आहेत. हे घाट कोकण आणि घाटमाता यांना जोडण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. वाहतूक, व्यापार आणि पर्यटनासाठी या घाटांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक घाटाचा स्वतःचा भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा मानला जातो. योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास हे घाट सहज लक्षात राहतात. प्रश्न उत्तर पद्धतीने शिकल्यामुळे समज आणि अधिक स्पष्ट होते. म्हणूनच सर्व घाटांची माहिती असणे आवश्यक आहे. आशा आहे की आजचा हा अभ्यास तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.